प्रभाग क्रमांक 8 म्हणजे मोठ्या उमरी हा जो प्रभाग क्रमांक येतो, महानगरपालिकेच्या संदर्भातील ह्या ज्या काही निवडणुका आता प्रक्रिया जे सुरू होणार आहे, अपेक्षा एकच आहे की बघा, बराचसा असा युवान वर्ग आहे, युवक वर्ग आहे की तो अजून सुद्धा राजकारणामध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारण आणि समाजकारण म्हणजे आता आपण पाहतोय की समाजामधून राजकारण सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये घडवू इच्छितात. एक क्वालिफाईड वर्ग आहे, एक विचाराला नवी क्रांती देणारा एक वर्ग आहे. त्यामुळे आपण साजेसा या वर्गांना सुद्धा जर आपण या महानगरपालिकेमध्ये जर आपण बहुमताने त्यांना निवडून देत आहात, त्यांना एक संधी देत आहेत, तर आपल्या प्रभागाचीच नव्हे तर पूर्ण अकोल्याची सुद्धा धुरा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपण एक अकोल्याचं नाव सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे आपण हे करू शकतो. बऱ्याचशा समस्या आहेत, कारण की आपण अकोलेकर म्हणजे वासी आहेत. त्यामुळे पाण्याच्या समस्या आहेत थोड्याफार, आपण पाहतो की रस्त्याच्या सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, परत साहित्य क्षेत्रातील आहे, क्रीडा क्षेत्रातील आहे, सांस्कृतिक क्षेत्रातील आहे, ह्या सगळ्या सुद्धा आहेत. तर युवकांना जर संधी दिली, आता मी सुद्धा एक युवक म्हणून तुमच्याशी सांगतोय की युवकांना जर संधी दिली तर त्याचं नक्कीच सोनं होणार आणि ते सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्यांना ते पाहतील.